करणार आहोत। राम जन्मभूमी मुक्त झाली, त्याच्यावर मंदिर भव्य होणार आहे। त्या निधी संकलनामध्येही भारतीय जनता पार्टीचा सहभाग खूप मोठा राहणार आहे। त्याची पण योजना ही या बैठकीत झाली। तर प्रामुख्याने संघटनात्मक प्रवासामधून होणारी वाढ या विषयामध्ये थोडासा जो अवरोध निर्माण झाला, हर्डल निर्माण झालं, अडथळा निर्माण झाला, तो आता कोरोनाची तीव्रता हळू कमी होत चालल्यामुळे हे मोठ्या प्रमाणावर तो अवरोध, तो अडथळा दूर करून प्रवास करून थेट बूथ लेवलपर्यंत काम कसं वाढेल। 92 नगरपंचायतीच्या निवडणुका या साधारणतः मार्च एंडला होतील, त्याची योजना। 5 महानगरपालिकेच्या निवडणुका साधारणतः मार्च एंड किंवा एप्रिल मिडला होतील, त्याची योजना। असे सगळे विषय या बैठकीत झाले। प्रश्न होत एकदम मी तर प्रश्न नाही बोला। हाँ, भारतीय जनता पार्टी की यह कार्यपद्धति रही कि जो पदाधिकारी हम नियुक्त करते हैं उनकी अलग अलग स्तर पर बहुत नियमित रूप से बैठकें हो, उसमें असेसमेंट भी हो और आगे का प्लानिंग भी हो। कोरोना के समय में ये सारा वर्चुअली चला, तो ऐसे ऐसे इस भारतीय जनता पार्टी के परंपरा को कंटिन्यू करना है। तो उस दृष्टि से 2 दिन में काफ़ी सारे अलग अलग स्तर की बैठकें हुई। प्रदेश के पदाधिकारी जिनको कहे जाते हैं स्टेट प्रेसिडेंट, स्टेट जनरल सेक्रेटरी, स्टेट वाइस प्रेसिडेंट, स्टेट सेक्रेटरी, अलग अलग मोर्चाओं के अध्यक्ष, उनकी आज बैठक हुई। इसी प्रकार से कल दिन भर में सिर्फ मोर्चा के अध्यक्षों की बैठक, हमारे केंद्र से दिए हुए सीटी रवि जी जो निरीक्षक है और 2 सह प्रभारी है, 2 सह प्रभारी है, उनका प्रवास भी था। तो उनके प्रवास में सारा महाराष्ट्र उनको अवगत हो, यह भी प्रयत्न इन बैठकों के माध्यम से हुआ। प्रमुख रूप से 14,500 गाँवों की 14,500 गाँवों की ग्राम पंचायत चुनाव है, उसमें भारतीय जनता पार्टी ने पूरा ध्यान देना है। अपने कार्यकर्ता जीतने चाहिए, उसके लिए प्रयत्न करने हैं। ग्राम पंचायत चुनाव का विषय हुआ। मार्च के अंत में 92 नगर पंचायत के चुनाव है, उसका भी थोड़ा विचार हुआ। उसके बाद 5 महानगर पालिका के चुनाव है, उसका भी थोड़ा विचार हुआ। राम जन्मभूमि मुक्ति हुई, अब भव्य मंदिर बनेगा, उसके लिए निधि संकलन शुरू है, उसमें भी भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता लगे। यह विषय इस बैठक में हुआ। इसका स्वरूप क्या होगा जो निधि संकलन का जो राम जन्मभूमि को लेकर कितने प्रमुख रूप से ये जो राम जन्मभूमि मुक्ति के बाद मंदिर निर्माण का ट्रस्ट बना, वो ट्रस्ट के ओर से हर घर में जाकर हर व्यक्ति से कम 10 रुपये लेना, उससे ज़्यादा भी ले सकते हो, लेकिन 10 रुपये आप मंदिर के लिए दो, ऐसा अपील किया जाएगा। आपको मालूम होगा कि कन्याकुमारी में जो स्वामी विवेकानंद जी का केंद्र हुआ, जिस शिला पर विवेकानंद जी ने तपस्या की थी, तो उस समय भी उस ज़माने में 1 रुपया कलेक्ट किया जाता था, ताकि लोगों को ये लगे कि इस विवेकानंद केंद्र के निर्माण में मेरा भी कुछ सहभाग है। तो यह भव्य मंदिर के निर्माण में मेरा भी सहभाग है, यह होने के लिए हर घर में जाने का प्लान, हर घर में। और भारतीय जनता पार्टी अलग से नहीं जाएगी, क्योंकि ये भारतीय जनता पार्टी का कलेक्शन कैंपेन नहीं है। जो रिसीट बुक्स है वो भी ट्रस्ट की होगी। तो उस बूथ पर या 5 बूथ के शक्ति केंद्र पर या 70-80 बूथ के मंडल पर सारों की मिलकर योजना बनेगी और सब मिलकर जाएंगे कलेक्शन। कशाचं आत्मनिर्भर टी स्टॉल, आत्मनिर्भर टी स्टॉलचं उद्घाटन 3 वाजता। अशोक चव्हाणांनी त्याची खिल्ली उडवलेली आहे। त्यांनी म्हटलंय की आत्मनिर्भर, भाजपचं जे आत्मनिर्भर म्हणणं आहे याचा अर्थ तुमचं तुम्ही बघा, असा त्याचा अर्थ होतो। नाही, त्यांनी कोरोनाच्या पिरियडमध्ये लोकांची दशा अशी केली की तुम्ही तुमचं बघा, आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की बा भारतीय जनता पार्टी पण असंच विचार करते आहे। परंतु मोदीजींनी प्रत्यक्ष 10,000 रुपये फेरीवाल्यांना देणं इथपासून ते 2 कोटीपर्यंतच्या उद्योगाच्या लघु उद्योजकाला त्याच्या कर्जाच्या 20%
जास्त कर्ज विदाऊट मॉर्गेज देणं इथपर्यंत केलं. 3 लाख कोटीचं जे लघु उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठीचं पॅकेज होतं त्यातलं 1,90,000 कोटीचं पॅकेज एव्हाना वापरलं गेलं. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी तुम लड़ो हम कपड़े संभालते हैं और हमसे भाषण करते हैं ऐसे करती नहीं. और इसलिए भारतीय जनता युवा मोर्चा की ओर से अब सारे 34 ज़िलों में हमारे कार्यालय खुले हैं जिसमें दिन भर लोग मार्गदर्शन करने के लिए बैठेंगे कि कोई नया युवक आता है तो उसने प्रोजेक्ट रिपोर्ट कैसा बनाना, कर्जा कैसा मांगना, सब्सिडी कैसे प्राप्त करना. तो आत्मनिर्भर भारत ये सिर्फ थिअरी नाही आहे, ते प्रॅक्टिकल आहे. विधान परिषद निवडणुकीत मोठा पराभव झाल्यामुळे आणि चिंद्रांच्या नेतृत्वाने संघटनेची कानउघडणी केल्यामुळे तुम्ही आता ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा अत्यंत गांभीर्याने घेतात. नाही, आम्ही सगळ्याच गोष्टी गांभीर्याने घेतो आणि नेहमीच गांभीर्याने घेतो. अगदी एखाद्या गावातले विविध कार्यकारी सोसायटी इथपर्यंतच्या इलेक्शनमध्ये आम्ही गांभीर्याने घेतो, सगळेजण उतरतो. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीचा विशेष काही नाही. आणि वारंवार आम्ही ही मांडणी केलेली आहे की विधान परिषदेला पराभव जो आहे त्या पराभवाची अनेक कारणं आहेत. त्या कारणांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रशासनाकडून झालेले घपले जे येत्या 15 दिवसामध्ये 6 पुराव्यासहित मी मांडणार आहे की ह्यांना EVM का नको आणि पेपर बॅलेट का हवं आहे याची सगळी तयारी मी चालू केलेली आहे. आणि ती तयारी केल्यानंतर पत्रकारांना 6 अभिनय किंवा 6 प्रात्यक्षिक की बाबा एका बूथवर शेवटच्या तासामध्ये 60 मिनटामध्ये 138 मतदान कसं होऊ शकतं की जिथे एका मताला 3 मिनटं लागतात. तर मग 60 मिनटामध्ये 20च मतदान झालं पाहिजे. तर 138 कसं झालं. 900पैकी ठीक आहे एखाद दुसरा बूथ, 900पैकी 300 बूथ असे कसे असू शकतात, असं सगळं मी मांडणार आहे. मराठवाड्यामध्ये 5,000 मतपत्रिका कोऱ्या निघाला. 5 निघतील, 10 निघतील, 5,000 असं कसं काय होतं. ग्रामपंचायत निवडणूक तुम्ही निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रार करणार आहे. आम्ही आतमध्ये करावं लागतं. 1.5 महिन्याच्या आत करावं लागतं. आम्ही सगळे नियम माहिती आहे मला, कायदे मला माहिती. 45 दिवसाच्या आत करावं लागतं. 45 दिवस 18 जानेवारीला पूर्ण होतात. त्याच्या आधी हायकोर्टामध्ये आणि निवडणूक आयोगाकडे याची पिटिशन जी आहे ती सबमिट होईल. कोल्हापूरच्या खानापूरमध्ये तुम्ही भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी एकत्रित आघाडी झाली आणि शिवसेनेला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला झाला. ग्रामपंचायतीमध्ये पक्ष सिम्बॉल नसतोच ना. तुम्ही गावात ग्रामपंचायत निवडणुका तुम्ही शिवसेनेला दूर ठेवण्याचा प्रयत्न. नाही, आम्ही गांभीर्याने कोणत्या अर्थाने घेतो तर समजा खानापूरमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, त्यांना बळ देणं, त्यासाठी प्रवास करणं, या अर्थाने मी गांभीर्य. खानापूर अरे काय गावची निवडणूक लढा रे असं नाही आम्ही करतो. पण बाकी गावचं पॉलिटिक्स जे असतं. त्यामुळे 2 दिवसांच्या बैठकांच्या सिलसिल्यानंतर आणि विचारमंथनानंतर भाजपची ही पत्रकार परिषद. या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.